बिहार विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत संपली। भाजप आघाडीने आपल्या सगळ्या उमेदवारांची नावे निश्चित केली आहे आणि त्यांचे जागा वाटप देखील थोड्याफार तणातणीनंतर सुरळीत पार पडले। दुसरीकडे महाआघाडीतील जागा वाटपाचा फॉर्म्युला अद्याप निश्चित झालेला नाही। उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत टळून गेल्यानंतरही महाआघाडीचे जागा वाटप घोषित झालेले नाही। काँग्रेसने 48 जागांसाठी आपल्या उमेदवारांची नावे जाहीर केली आहे। राजदने अद्याप एकही यादी जाहीर केली नाही। अनेक उमेदवारांना कोणतीही औपचारिक घोषणा न करता निवडणूक चिन्ह मिळाले आहे। उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या मुदतीपर्यंत हा सगळा गोंधळ सुरू राहणार असं दिसतंय। तिकडे भाजप आघाडीने प्रचाराचा धुराळा उडवायला सुरुवात केली आहे। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा शुक्रवारपासून 3 दिवसांच्या दौऱ्यासाठी बिहारमध्ये दाखल झाले आहेत। निवडणूक काळात त्यांच्या प्रत्येक वक्तव्याकडे अतिशय बारकाईने पाहिलं जाते। पाटण्यात दाखल झाल्यावर अमित शहांनी मुख्यमंत्री नितीश कुमार यांची भेट घेतली। या भेटीपूर्वी माध्यमांशी बोलताना अमित शहांनी भाजप आघाडी नितीश कुमार यांच्या नेतृत्वाखाली निवडणुका लढवत आहे आणि त्यांच्या नेतृत्वाखाली आमचा विजय होईल असा आत्मविश्वास व्यक्त केलाय। परंतु त्यांच्या पुढच्या एका वाक्याने संभ्रम वाढवलाय। भाजप आघाडीच्या विजयानंतर मुख्यमंत्री कोण असेल याचा निर्णय विधिमंडळ पक्ष घेईल हे त्यांचे विधान आधीच प्रकृती अस्वस्थाशी सामना करणाऱ्या नितीश कुमारांचा रक्तदाब वाढवणारं ठरलंय। शहा यांच्या या विधानानंतर भाजप आघाडीतील एक नेते जितन राम मांझी यांनी मुख्यमंत्र्यांचे नाव निवडणुकीपूर्वीच ठरवायला हवे होते। एनडीए मध्ये आतापर्यंत सगळे काही सुरळीत सुरू आहे। या मुद्द्यावरून विनाकारण गोंधळ निर्माण व्हायला नको अशी प्रतिक्रिया दिली आहे। निवडणुकीनंतर भाजप नितीश कुमार यांना बाजूला सारून आपला मुख्यमंत्री बनवेल ही भीती केवळ नितीश कुमार यांच्याच पक्षाला वाटत नसून एनडीएतील इतरही अनेक पक्ष हीच भीती व्यक्त करतात। निवडणुकीनंतर संख्याबळ पाहून भाजप पुढील निर्णय घेईल। महाराष्ट्रासारखे निकाल बिहारमध्ये आले तर नितीश कुमारांचा एकनाथ शिंदे व्हायला फारसा वेळ लागणार नाही। अशाच राजकीय घडामोडी व अपडेट्स मी ऐश्वर्या तुमच्या समोर घेऊन येतच राहील। तोपर्यंत तुम्ही बघत राहा देशोन्नती। नमस्कार।